नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टडी फ्लो अपडेट्स। मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससीची तयारी करत असाल आणि विशेषतः तुम्ही पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआयची मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 दिली असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससीने आज 24 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादीत वर्णी लागलेली नाही त्यांच्यासाठी गुणांची फेरपडताळणी म्हणजेच रिटोटलिंगची संधी आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे। तर मित्रांनो, हा अर्ज कसा करायचा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटची तारीख काय आहे, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। मित्रांनो, सर्वात आधी आपण पार्श्वभूमी समजून घेऊया। आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023चा सुधारित अंतिम निकाल 17 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आला होता। आता या निकालाद्वारे जे उमेदवार अंतिम शिफारीसाठी पात्र ठरले नाहीत म्हणजे ज्यांचे सिलेक्शन झालं नाही त्यांना आपले गुण एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहेत। तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईटवर जायचं आहे, ऑनलाईन फॅसिलिटीजमधील व्ह्यू मार्कशीटवर क्लिक करायचं आहे, तिथून तुम्ही मार्क्स पाहू शकता। आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे रिटोटलिंगचा। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या गुणांमध्ये काही तफावत आहे आणि तुम्हाला तुमच्या गुणांची फेरपडताळणी म्हणजे रिटोटलिंग करायची असेल तर आयोगाने त्यासाठी एक खास ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आता त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो, आता पाहूया की रिटोटलिंगसाठी अर्ज नेमका कसा करायचा स्टेप बाय स्टेप। आयोगाने यासाठी 6 सोप्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, त्या लक्ष देऊ नका। पहिली स्टेप आहे, सर्वात आधी तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर जायचं आहे, ऑनलाईन फॅसिलिटीज या सेक्शनमध्ये जाऊन रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं आहे। दुसरी स्टेप आहे, तिथं उपलब्ध असलेल्या परीक्षांच्या यादीमधून तुम्हाला आपली परीक्षा म्हणजे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा निवडायची आहे। तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही अर्ज भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। पुन्हा रिटोटलिंग संदर्भातील लिंकवर क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर तुमचं गुणपत्रक जे आहे ते ओपन होईल म्हणजेच मार्कशीट ओपन होईल। त्यातून तुम्हाला ज्या विषयाची फेरपडताळणी करायची आहे तो विषय निवडायचा आहे आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। तुम्ही निवडलेल्या विषयावर जी काही विथ फी असेल म्हणजे सेवा शुल्क असेल ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून टाकायचं आहे। फी भरल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जात नाही, हे लक्षात ठेवा। फी भरल्यानंतर रिटोटलिंग केली जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही सर्व स्टेप्स पाहिल्या असतील, ऐकल्या असतील, पण हा अर्ज करण्यासाठी आयोगाने एक विशिष्ट वेळ दिली आहे। तुमच्याकडे किती वेळ आहे ती नीट नोंद करून घ्या। गुणांच्या फेरपडताळणीसाठीची ही ऑनलाईन लिंक 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरू होईल आणि 4 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील। माझा तुम्हाला एकच सल्ला असेल, 4 सप्टेंबरची वाट न पाहता शेवटच्या दिवसांच्या म्हणजे वेळेची वाट न पाहता वेबसाईटवर ट्रॅफिक खूप वाढू शकतं, हे लक्षात घ्या। सर्व्हर डाऊन होऊ शकतं, त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपला अर्ज जे आहे ते भरून टाका। मित्रांनो, फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणतीही तांत्रिक अडचण समजा ओटीपी येत नसेल किंवा पेमेंट होत असेल तर घाबरून जायची गरज नाही। आयोगाने मदतीसाठी टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत, त्याच्यावर संपर्क साधू शकता किंवा ईमेल आयडी आहे। आणि नसेल तर थोडं सर्व्हर अप होण्याचा जे आहे ती वाढ बघा, ऑटोमॅटिकली सर्व काही होऊन जाईल किंवा रात्री जे आहे 12-1 वाजता त्यावेळेस ट्राय करा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती एमपीएससीची आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट। आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत समजली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा। तुमचे जे मित्र ही परीक्षा देऊन निकालाची वाट बघत होते त्याच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण आणि अचूक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका। तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर तेही खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी नक्की रिप्लाय देईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत, तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।